जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका आणि शांत निरागस वातावरणात बसलेले तरवाडे बुद्रुक गाव छोटं, पण या गावातून आलेली बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धक्का देऊन गेली। शुक्रवारी 12 तारखेला सकाळी 10 वाजता शाळेत गेलेली 9 वर्षांची धनश्री उमेश शिंदे सायंकाळी घरी परतलीच नाही। जेव्हा आई वडील शेतातून घरी परतले तेव्हा घरात ती चिमुकली दिसली नाही। पहिली चौकशी शाळेत झाली। शिक्षकांनी सांगितलं सायंकाळी 5 वाजेपर्यंत ती शाळेत होती। नंतर घरी गेली आणि इथेच रहस्य सुरू झालं। एका क्षणात घरातून गायब झालेल्या धनश्रीचं नेमकं काय झालं? तिच्या बेपत्ता होण्यामागे कोण आहे? हा प्रश्न संपूर्ण गावाला, कुटुंबाला आणि पोलिसाला सतावत आहे। मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबाबत व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। मात्र तुम्ही अजूनही आपले पब्लिक कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। धनश्री ही जिल्हा परिषद शाळेत 4थ्या इयत्तेत शिकणारी एक अतिशय हुशार आणि खेळकर मुलगी। तिचे आई वडील शेतकरी काबड कष्ट करून आपल्या मुलीला शिकवत होते। त्यांच्या स्वप्नांचा आधारस्तंभ असलेल्या धनश्रीचा शोध सुरू झाला। सुरुवातीला वाटलं की कदाचित ती कोणा मैत्रिणीच्या घरी खेळायला थांबलेली असेल, पण रात्रीचा अंधार गडद होऊ लागला तसतशी कुटुंबाची चिंता अधिकच वाढत गेली। आई वडील आणि ग्रामस्थ यांनी संपूर्ण गावात, वाडी वस्तीवर शोध घेतला, पण धनश्रीचा मागोबा कुठेही लागला नाही। शोध मोहीम सुरू असतानाच तपासणीसाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळील CCTV फुटेज तपासण्यात आले। रात्री उशिरा तपास करताना एक अत्यंत महत्त्वाचा क्लू हाती लागला। फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं की सायंकाळी सुमारे 4:55 धनश्री नावे रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयाजवळून एकटी जाताना दिसत आहे। हा तिचा शेवटचा ठोस ठाव ठिकाणा होता। यानंतर मात्र फुटेजमध्ये किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे तिची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती। धनश्रीची प्रतिमा CCTV मध्ये दिसली, पण त्यानंतर ती हवेत विरली। शनिवारी सकाळ झाली, पण धनश्री अजूनही बेपत्ताच होती। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास सुरू केला। आणि मग एक शॉकिंग गोष्ट समोर आली, ज्यामुळे अपहरणाचा संशय बळावला। गावाबाहेरील शेत रस्त्यावर, म्हणजेच जिथे CCTV फुटेजमध्ये ती शेवटची दिसली होती, त्या दिशेने पुढे गेल्यावर तिचं दप्तर आढळून आलं। दप्तर सापडणे हे दर्शवते की धनश्री घरी पोहोचण्यापूर्वीच तिच्यासोबत काहीतरी अघटित घडलेले आहे। जर ती स्वतःहून कुठेतरी गेली असती तर दप्तर रस्त्यात टाकून जाण्याचं कारण होतं। त्यामुळे आता स्पष्ट झालं आहे की ही केवळ मुलगी हरवण्याचे प्रकरण नाही, तर अज्ञात व्यक्तीने तिचं अपहरण केल्याचा हा गंभीर गुन्हा आहे। या आधारावर चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका 9 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण ही बातमी साधी नव्हती। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेत धावपळ सुरू झाली। स्थानिक पोलिसांसोबतच जळगावची LCB आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पथक तातडीने तरवाडे गावात दाखल झाले। या प्रकरणाला प्राधान्य देत पोलिसांकडून अत्यंत पद्धतशीरपणे तपास सुरू करण्यात आला। प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास सुरू झाला। पोलिसांनी तातडीने आजूबाजूचा परिसर, शेतशिवार आणि जंगलाचा भाग पिंजून काढायला सुरुवात केली। गावातून जाणारे सर्व रस्ते, शेतातील विहिरी, कालवे, ऊस आणि कापसाचे मळे अशा प्रत्येक ठिकाणी शोध मोहीम चालवण्यात आली। LCBचे जवान आणि स्थानिक ग्रामस्थ दिवस रात्र एक करून धनश्रीचा शोध घेत होते। ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात आला, पण 50 तास उलटून देखील तरी धनश्रीचा थांग पत्ता लागत नव्हता। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं। पहिलं, CCTV फुटेजचा अंतिम बिंदू आणि दप्तर सापडलेल्या जागेचा अभ्यास। दुसरं म्हणजे गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील अलीकडच्या काळात झालेले वाद किंवा संशयास्पद व्यक्तींची माहिती। तिसरं, धनश्रीच्या घरातील कोणावर कोणाचे जुने वैर आहे का? या सर्व दिशांनी पोलीस तपास सुरू करत आहेत। एका निष्पाप मुलीच्या अपहरणाने संपूर्ण पोलीस दल हादरून गेलं। या घटनेमुळे धनश्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबायला तयार नाहीत। त्यांची प्रत्येक सकाळ आणि रात्र मुलीच्या परत येण्याचा आशेवर सुरू आहे। गावकरी देखील अतिशय धास्तावलेले आहेत। गावात इतकी गंभीर घटना घडल्याने सर्वत्र भीतीचं वातावरण आहे। प्रत्येक जण फक्त एकच प्रार्थना करत आहे की धनश्री सुखरूप घरी परत यावी। अपहरणाच्या कोणत्याही घटनेत पहिले काही तास अत्यंत महत्त्वाचे असतात। या घटनेला 50 तासांहून अधिक काळ उलटून गेलेला आहे। प्रत्येक क्षण धनश्रीच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे। जसजसा वेळ जात आहे तसतशी कुटुंबियांची काळजी आणि पोलिसांवरील दबाव वाढत चाललेला आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणाकडे लागलंय।
केवळ प्रत्यक्ष शोध मोहीमच नाही तर पोलिसांनी तांत्रिक तपासावर देखील लक्ष केंद्रित केलेलं आहे. गावातील मोबाईल टॉवर डंप डेटा तपासाला जात आहे, ज्यामुळे घटनेच्या वेळी परिसरात सक्रिय असलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती मिळू शकेल. अपहरणाचा उद्देश काय आहे? खंडणी, वैयक्तिक वैर की इतर काही? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. सध्या तरवाडे गावात तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे. शोध मोहीम अविरत सुरू आहे. पोलीस अधिकारी प्रत्येक पैलू तपासत आहेत. पण 50 तास उलटूनही धनश्रीचा कुठेही थांग पत्ता न लागल्याने सर्वांना काळजी वाटत आहे. गावातून गेलेली चिमुकली नेमकी कुठे गेली? तिचं रस्त्यावर दप्तर का आढळलं? या प्रश्नांची गावकरी आणि पोलीस दोघांनीही हैराण केलंय. मंडळी, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.